नमस्कार. आज आपण बघणार आहोत चिकनचा अळणी पुलाव. पूर्वीच्या काळी सकाळी चिकन मटण केलं तर नुसता रस्सा उरला जायचा किंवा एखादी आमटी केली तर त्याचं पाणी म्हणजे रस्सा उरला जायचा. त्यावेळेस हा चिकन पुलाव केला जायचा. हा अळणी चिकन पुलाव करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, की हा खाली चिकन आणि वरती तांदूळ आलं पाहिजे. वर खाली केला तर तो लेयर बिघडतात. त्यामुळे हा शक्यतो कुकरमध्ये केला जातो आणि जर तुम्हाला भांड्यात करायचा असेल, तर तुम्ही पाणी बरोबर घाला. कारण काहींचे तांदूळ जुने असतात, अशा वेळेस तांदूळाला पाणी जास्त लागतं. नवा तांदूळात पाणी कमी लागतं. त्या दृष्टीने मंद आचेवर तुम्ही हा भांड्यात करायचा असेल तर करावा. धन्यवाद. अळणी चिकन करायला आपण 1.25 किलो चिकन घेतली आहे. ती स्वच्छ धुवून घेतली. अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले, ते 4 वेळा धुवून घेतलेले आहेत. 2 कांदे उभे चिरून घेतलेत. फोडणीसाठी आपण खडा मसाला घेतलाय. तमालपत्र, मोठी वेलची, लवंग, 1 स्टार फूल, 8-10 काळी मिरी, जायपत्री, हिरवी वेलची आणि दालचिनी. 1 बाउल तळलेला कांदा, 1 बाउल कोथिंबीर, 1 बाउल दही, 2 चमचे साजूक तूप, 3 मिरच्या उभ्या चिरून घेतल्या मधोमध, अर्धा चमचा मिरचीची पेस्ट, 1 चमचा लसूण पेस्ट, 1 चमचा आल्याची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ. आता आपण चिकनला सगळा मसाला लावून घेऊया. आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर, दही, मीठ, आणि हे आपण सगळं चिकनला चोळून घेणार आहोत. आता साधारण अर्धा तास आपण हे ठेवणार आहोत. आपण कुकर गरम करत ठेवलाय. आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत. दुसरीकडे आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे. ते आपण गरम पाणी टाकणार आहोत. आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण खडा मसाला टाकूया. आपला मसाला झालाय. आपण कांदा टाकूया. कांदा परतून घेऊया. कांदा एकदम लाल करायचा नाहीये. थोडासा ट्रान्सफर झाला, शिजल्यासारखा वाटला की आपण चिकन टाकणार आहोत. आता आपला कांद्याचा रंग बदललेला दिसतोय. आपण चिकन टाकूया. चिकन थोडी सवतळून घेणार आहोत. साधारणतः 5 मिनिटं आपण चिकन सवतळून घेतली आहे. आता आपण ह्याच्यात तांदूळ टाकूया. आपण हा तांदूळ ह्याच्यावर असाच पसरवणार आहोत. वर खाली करणार नाही आहोत. 2 मिनिटं ठेवणार आहोत. लहानपणी ना आई तांदूळ 3दा-4दा धुवायला लावायची. तेव्हा आम्ही म्हणायचो, काय एवढा तांदूळ धुवायचा? आता आपल्याला माहित आहे की तांदूळ जेव्हा मिलमध्ये जातो, खाली असतो, माती लागते, स्टार्च निघून जावा, तांदूळ टिकावा म्हणून हे लोक बोरिक पावडर लावतात. त्यासाठी आपण स्वच्छ धुतो. पण बालपणी जसे आपल्याला आई सांगते की नाही, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आम्हाला आई सांगायची, एकदा धुतलं की ते राक्षसांना जातं, 2दा धुतलं की पितरांना जातं, 3दा धुतलं की देवाला जातं, आणि मनुष्याच्या खाण्यासाठी 4 वेळा तांदूळ धुवायचा असतो. आणि तेव्हा अगदी खरं वाटायचं की नाही, हे बरोबर आहे, आई सांगते. पण आता त्याच्या मागचं आपण कारण आपल्याला समजतात. आता हे छान असं उकळतंय. ह्याच्यावर आपण
गरम पाणी टाकणार आहोत. आणि हा कुकरमध्ये शिजवायचं कारण ह्याला वर खाली करायचं नाही आणि असा शिजवायला गेला की भात वर खाली करण्यात बराच वेळ जातो. आपल्याला थोडं पाणी लागणार आहे. आपण अजून थोडं पाणी घालूया. मिरच्या, तळलेला कांदा, आणि तूप. आता आपण कुकरचं झाकण बंद करणार आहोत आणि 2 शिट्या द्यायच्या आहेत. आता आपल्या 2 शिट्या होऊन कुकर थंड झालाय. आपण झाकण काढणार आहोत. आता आपले वरती बरोबर थर आलेले आहे. आपला भात चांगला शिजलाय, मोकळा झालेला आहे. आणि आता घेताना आपण असं घेतल्यावर आपलं चिकनसुद्धा त्याच्यात येणार आहे. तर हा आपला असा अळणी चिकन पुलाव तयार आहे.